वैज्ञानिक, धार्मिक आणि आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या आवळीच्या झाडाखाली बसून प्रयास व नम्रता दादी नानी ग्रुपच्या महिलांनी घेतला स्नेहभोजनाचा आनंद। महिलांनी महिलांसाठी स्थापन केलेल्या प्रयास व नम्रता दादी नानी ग्रुपचा स्तुत्य उपक्रम। प्रयास व नम्रता दादी नानी ग्रुप वर्षभर विविध सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक असे उपक्रम राबवून महिलांसाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देत आहे। या माध्यमातून महिला आपल्या विचारांची देवाणघेवाण करतात। रोजच्याच आपल्या संसाराच्या आणि धावपळीच्या जीवनात स्वतःसाठी वेळ देणं अवघड झालंय। मात्र प्रयास ग्रुपच्या माध्यमातून महिला भगिनींनी स्वतःसाठी जगलं पाहिजे, स्वतःलाही वेळ दिला पाहिजे। या माध्यमातून विविध उपक्रम राबवले जातात। असाच एक आगळावेगळा उपक्रम म्हणजे आवळीच्या झाडाखाली बसून स्नेहभोजनाचा आनंद। प्रत्येक महिलेने आपल्या हातून बनवलेला रुचकर असा पदार्थ आणला होता। आपल्या हातचा बनवलेला पदार्थ एकमेकींना वाढण्यात एक वेगळाच आनंद पाहायला मिळाला। महिला भगिनींनी बनवलेल्या रेसिपीचं कौतुक करत आवळीच्या झाडाखाली बसून स्नेहभोजनाचा आनंद घेतला। याप्रसंगी धार्मिक प्रश्नावलीचा कार्यक्रमही घेण्यात आला। यामध्ये अनेक महिलांनी बक्षिसांची लयलूट केली। या शानदार कार्यक्रमाचं सूत्रसंचालन गौरी जोशी यांनी केलं। याप्रसंगी आवळीच्या झाडाखाली बसून स्नेहभोजनाचे महत्त्व गौरी जोशी यांनी अतिशय सोप्या आणि मार्मिक भाषेत विशद करत आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या। या प्रसंगी दादी नानी ग्रुपच्या अध्यक्षा जयाताई गायकवाड, प्रयास ग्रुपच्या अध्यक्षा रजनी भंडारी, संस्थापक अध्यक्षा अलकाताई मुंदडा, वंदना पंडित, दादी नानी ग्रुपच्या सचिव उज्ज्वला बोगावत, खजिनदार मेघना मुनोत, विद्या बडवे, अलका वाघ, उषा सोनी, शशिकला झरेकर, निलिमा पवार, सविता गांधी, उषा सोनटक्के, हेमा पडोळे, सविता खरात, जयश्री पुरोहित, आशा गायकवाड, लीला अग्रवाल, शकुंतला जाधव, सविता धामट, पूर्वा एरंडे आदींसह प्रयास व नम्रता दादी नानी ग्रुपच्या सदस्या मोठ्या संख्येत उपस्थित होत्या। नमस्कार। प्रयास ग्रुप आणि नम्रता दादी नानी ग्रुपचे वर्षभरामध्ये अनेक कार्यक्रम सुरू असतात। अनेक मैत्रिणी या ग्रुपला जॉईन झालेल्या आहेत आणि प्रयास ग्रुपच्या संस्थापक अध्यक्षा अलका भाभी मुंदडा यांनी हा ग्रुप सुरू केलेला आहे। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे या ग्रुपचे वर्षभरामध्ये जे कार्यक्रम असतात या कार्यक्रमांचं वैशिष्ट्य असं की सगळ्या मैत्रिणींच्या, सगळ्या सखींच्या कलागुणांना वाव देऊन त्यांना वेगवेगळे कार्यक्रम कसे अनुभवता येतील हा त्याच्यामध्ये पाहिलं जातं। तर त्याच पद्धतीने आज या ठिकाणी आवळी भोजनाचा कार्यक्रम या ग्रुपने आयोजित केलेला होता। तर या ठिकाणी आवळ्याच्या झाडाचं महत्त्व आपल्याला सगळ्यांना माहिती आहे। मुळात कार्तिकी महिन्यामध्ये आवळी भोजन केलं जातं आणि कार्तिक महिना जो आहे हा कार्तिक महिना अतिशय महत्त्वाचा असतो। भगवान विष्णूंची उपासना या महिन्यामध्ये केली जाते आणि कार्तिक महिन्यामध्ये केलेल्या स्नानाला, त्याचप्रमाणे केलेल्या दानाला तेवढंच महत्त्व असतं आणि आवळ्याचं झाड म्हणजे अक्षरशः कल्पवृक्ष म्हणलं तरी हरकत नाही। तर आवळी भोजनाचं महत्त्व ही जुनी परंपरा आहे, ही आपली प्रथा आहे, ही आपली रूढी आहे आणि आवळी भोजनाचा योग आज या ठिकाणी या ग्रुपमधल्या सगळ्या मैत्रिणींनी घडवून आणलेला आहे। आवळ्याच्या झाडाचं पूजनही केलं। मुळात आवळ्याचा जो वृक्ष असतो, वटवृक्ष असं म्हणलं तरी हरकत नाही, तर त्याच्यापासून अनेक आपल्या आरोग्याला फायदे आहेत। म्हणजेच जेवढं आध्यात्मिक पौराणिक महत्त्व या झाडाला आहे तर तेवढंच महत्त्व सध्याच्या विज्ञान युगामध्ये देखील आवळ्याच्या झाडाला आहे। कारण आवळा हा गुणकारी आहे, त्याच्यामुळे आपल्या आरोग्याला खूप फायदे होतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकत्र आल्यानंतर विचारांची देवाणघेवाण, मैत्रीचं घट्ट नातं टिकवून ठेवणं, या सगळ्या गोष्टी आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून या ठिकाणी साधल्या गेलेल्या आहेत। त्याचप्रमाणे या ठिकाणी जनरल नॉलेजचे, धार्मिक, पौराणिक, रामायणावरचे, त्याचप्रमाणे वेगवेगळे प्रश्न या ठिकाणी विचारले गेले की ज्याच्यामुळे मैत्रिणींच्या बुद्धीला देखील या ठिकाणी चालना मिळते आणि छान पद्धतीने उत्तर या ठिकाणी दिली जातात। त्या प्रत्येक दिलेल्या प्रश्नाला एक आपण दिलेलं छान उत्तर म्हणून या ठिकाणी प्रत्येकाला बक्षीसही दिलं जातं आणि आजचा हा आवळी भोजनाचा कार्यक्रम सगळ्या मैत्रिणींनी, प्रयास ग्रुप आणि नम्रता दादी नानी ग्रुपच्या सगळ्या मैत्रिणींनी खूप छान पद्धतीने अनुभवलेला आहे आणि आजचा दिवस सगळ्यांच्या लक्षात राहील, स्मरणात राहील अशा पद्धतीने छान गेलेला आहे। खूप खूप धन्यवाद।